पुणे विमानतळावरून 5,42,00,000चा ड्रग्ज जप्त। बँकॉकवरून आलेल्या प्रवाशानं 5 खेळण्यांच्या बॉक्समध्ये ड्रग्ज लपवलं होतं। गुप्त माहिती आणि संशयावरून तपासणी केली असता 32 वर्षीय तरुणाकडे ड्रग्ज आढळून आले। धाराशिवच्या वाशी येथील ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख समाधान उघडे यांची पक्षातून हकालपट्टी। उघडे यांनी कांदा शेतीमध्ये अफूची लागवड केली होती। एबीपी माझानं या संदर्भातली बातमी दाखवली होती। मोकातील आरोपीचा कळंबा कारागृहात पोलिसांवरच हल्ला। कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी इम्रान शेख विरोधात गुन्हा। व्हिडिओ कॉन्फरन्स रूममधून थोडा वेळ बाहेर थांबण्यास सांगितल्यानं हल्ला। कोरेगाव भीमात पश्चिम बंगालच्या युवकाची धारदार शस्त्रानं हत्या। मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली। आरोपींना तात्काळ अटक करून शिक्षा करा, ममता बॅनर्जींची मागणी। द्वेषाचं वातावरण तयार करून परप्रांतीयांना लक्ष्य केलं जात असल्याचाही ममतांचा आरोप। पुण्यातल्या वारजे परिसरात सनाईत गुन्हेगारांची धिंड। ज्या भागात गुंडांनी काही दिवसात गुन्हे केले होते त्याच भागात पोलिसांनी गुंडांची धिंड काढत त्यांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केलाय। धुळ्याच्या शिरपूरचे तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासह डाटा ऑपरेटरला 5,000 रुपयांची लाच घेताना अटक। शेतकऱ्यांना विक्री केलेल्या प्रमाणित गव्हाचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी लाच मागितली होती। धुळे शहरातील वानखेडकर भागामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरलं। बाहेरील राज्यातील दोन्ही कुख्यात आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पाठलाग करून ताब्यात घेतलं। गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील देवपायली इथं 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला। हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी। बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी। मुंबईतील नवल डॉकयार्डमध्ये लागलेली आग नियंत्रणात। कचरा साठवणुकीच्या ठिकाणी आग लागली होती। कोणतीही जीवितहानी नाही। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील चिपडी इथल्या कल्पना जिनिंगला भीषण आग। जिनिंगमधला कापूस आणि इतर साहित्य जळल्यानं कोट्यवधींचं आर्थिक नुकसान। या घटनेत एक बालक भाजल्यानं गंभीर जखमी झालं असून परिसरात भीतीचं वातावरण। मुंबईच्या महापौर रितू तावडेंची कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशींविरोधात मोहीम। मुंबई महापालिका मुख्यालयात बांगलादेशींच्या विषयावर बैठकीचं नियोजन। सोमय्यांसह अतिरिक्त पोलीस आयुक्त बैठकीत सहभागी होणार। चंद्रपूरमधील महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई होणारच। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर सत्तेसाठी भाजपसोबत जाण्याची पक्षाची भूमिका नसल्याचं राऊतांकडून स्पष्ट। चंद्रपूर महापौर निवडीवरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी पुन्हा ठाकरे सेनेला डिवचलं। पैसे घेतल्याचा पुरावा द्या, राजीनामा देतो असं ठाकरे सेनेच्या संदीप गिऱ्हेंनी म्हटलं होतं। त्यावर 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 1 खोक्याचा पुरावा देणार अशी देशपांडेंची पोस्ट। विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील 5 रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता। एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राशिवाय अन्य भागात शिवसेनेची प्रभावी कामगिरी नाही। यावरून शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचल्याची माहिती। शिवसेनेचे राज्यातील महानगरपालिका नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष यांचा लवकरच मुंबईमध्ये मेळावा होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सत्कार होणार आणि पक्ष संघटन वाढवण्यावर मार्गदर्शन केलं जाणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांसोबत सुनेत्रा पवारांची बैठक। पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रशासनात अजित पवारांप्रमाणे आदरयुक्त धाक निर्माण करावा। सुनेत्रा पवार यांना भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचा सल्ला। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो। शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या साप्ताहिकात लेख मांडून भूमिका स्पष्ट केली। तर दादांचं स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल अशी ही प्रतिक्रिया। सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसंदर्भात जयंत पाटील, संजय काका पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये बैठक। सूत्रांची माहिती। तर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आग्रही। अध्यक्षपद घेऊन अजित पवारांना खरी श्रद्धांजली द्यायची संजय काका पाटील यांनी मत मांडले। चंद्रकांत दादा पाटील आपले हितचिंतक, त्यांच्याबाबत काहीही बोलणार नाही। जयंत पाटलांचं वक्तव्य। चंद्रकांत पाटील काहीही बोलले तरी त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचंही वक्तव्य।
भिवंडीमध्ये 20 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक, 16 फेब्रुवारीला दाखल करता येणार अर्ज. सर्वाधिक जागा निवडून आलेली काँग्रेस सत्ता स्थापन करणार की भाजप शिवसेना चमत्कार घडवणार, याकडे लक्ष. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी नेत्रा ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. नेत्रा ठाकूर गुहागरमधील वेळणेश्वर गटातून सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या. भंडाऱ्यात तुमसर नगर परिषदेच्या राजकारणात मोठी खळबळ. तुमसर नगर परिषदेच्या 3 स्वीकृत सदस्यांची निवड रद्द. निवड प्रक्रिया नियमाला धरून नसल्याचा ठपका, नगरविकास विभागाचा निर्णय. मराठी भाषा दिनाच्या संदर्भात मनसेची आज बैठक. राज ठाकरेंनी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली. संदीप देशपांडे आणि मुंबईतील विभाग अध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार. 2008ला मनसेचं रेल्वे भरती चाचणी परीक्षेविरोधात आंदोलन. यावेळी राज ठाकरेंच्या अटकेनंतर मनसे नेते आणि मनसैनिकांकडून तोडफोड आणि रास्ता रोको केल्याचं प्रकरण. अखिल चित्रे, हाजी अरफात शेख, शिरीष पारकर या नेत्यांवर खटले. वांद्रे कोर्टात आज सुनावणी. नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंगेला लाच घेताना अटक. मंत्रालयातल्या कार्यालयातच एसीबीनं रंगेहात पकडलं. मेडिकल दुकानाचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी 50,000 मागितले. तडजोडीनंतर 35,000ची लाच स्वीकारताना अटक. लाच प्रकरणाशी संबंध सिद्ध झाल्यास राजीनामा देईन. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची लाच प्रकरणावर प्रतिक्रिया. मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत दुकानांवर कारवाई. पदपथ मोकळे झाल्यानं पादचाऱ्यांना मोठा दिलासा. कारवाईमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार. अतिक्रमण विभागाच्या पथकावर फेरीवाल्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न. मीरा भाईंदरमधली घटना. फेरीवाले, कर्मचारी आणि होमगार्डवरती धावून गेले. रात्री उशिरा दीपक हॉस्पिटल परिसरामध्ये कारवाई सुरू होती. मुजोर फेरीवाल्यांवर काय कारवाई होणार, याकडे लक्ष. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगानं अतिक्रमण हटाव मोहीम. पोलीस बंदोबस्तात मिलिंदनगर झोपडपट्टीचं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा मार्ग मोकळा होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी 600 कोटींचा प्रारूप आराखडा राज्य नियोजन समितीच्या बैठकीत सादर. पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आराखडा सादर केला. हैदराबाद गॅझेटनुसार 2 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र. आतापर्यंत 731 जणांनी अर्ज केले तर 24 अर्ज फेटाळले असून उर्वरित अर्जांची सध्या तपासणी सुरू आहे. मराठवाड्यात जाणून बुजून व्हॅलिडिटी रोखल्या जात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज कुणबी प्रमाणपत्र दिले जात नसल्यानं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. भंडारामध्ये बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टर बाजपेयीचा भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. बाजपेयीनं भंडाऱ्यातल्या बाळाची 3 लाखात विक्री केली होती. नंदुरबारमधील तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न. विद्यार्थ्यांना नाल्यातलं पाणी पिण्याची वेळ. 1700 विद्यार्थ्यांसाठी केवळ 3 नळ. शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षाचं धक्कादायक वास्तव समोर. छत्रपती संभाजीनगरच्या जैतापूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही सामूहिक कॉपी. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून या प्रकरणाची गंभीर दखल. संबंधित संस्थाचालक आणि शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश. मुंबई विद्यापीठाकडून जुन्या अभ्यासक्रमांच्या 304 परीक्षा बंद. मागच्या 2 ते 3 शैक्षणिक वर्षांपासून शून्य नोंदणी असलेल्या 125 परीक्षा तसंच अभ्यासक्रम बंद होऊन 10 वर्ष पूर्ण झालेल्या 179 परीक्षा बंद. इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी आतापर्यंत 7 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांकडून नोंदणी. सीईटी सेलकडून परीक्षेच्या नोंदणीला 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. यवतमाळमध्ये 3 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड. सोयाबीनला 4,500 रुपये प्रति क्विंटल भाव. दर कमी झाल्यानं शेतकरी चिंतेत. गेल्या 2 दिवसात पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल 700 ते 800 रुपयांचं नुकसान. सीसीआयनं कापूस खरेदीची मुदत वाढवून देण्याची वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी. सीसीआयला कापूस विक्रीसाठी 4,600 शेतकऱ्यांची नोंदणी. 27 फेब्रुवारीपर्यंत सीसीआयच्या कापूस खरेदीची मर्यादा. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाचा बनावट विमा काढून लाभ घेण्याचा प्रयत्न. उपग्रहातून केलेल्या पाहणीमध्ये प्रकार उघड. एकट्या जळगाव जिल्ह्यात विमा काढलेल्या 44 हेक्टर क्षेत्रामध्ये केळी लागवडच झाली नसल्याचं समोर. पीक विमा काढण्यासाठी भरण्यात आलेली 37,43,000 रुपयांची रक्कम जप्त. सूत्रांची माहिती.
बीडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पोचं आज मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन. 22 एकर मैदानात पुढील 3 दिवस महापशुधन एक्स्पो चालणार. महाएक्स्पोमध्ये शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेली 300हून अधिक स्टॉल्स असतील. इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये एक अनोखी स्पर्धा कोल्हापूरमध्ये रंगणार. मंदिर प्रीमियर लीग. राज्यातील प्रसिद्ध देवस्थान संघ स्पर्धेमध्ये सहभागी होणार. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे 2 संघ स्पर्धेमध्ये उतरणार. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं मंदिर 24 तास खुलं राहणार. संभाव्य गर्दी लक्षात घेता महाशिवरात्रीला पहाटे 4 वाजल्यापासून सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार. धाराशिवमध्ये शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्राचा शाहिरी बाणा कार्यक्रम. शाहिरी स्वरात दुमदुमला. धाराशिव कार्यक्रमातून स्वराज्याच्या शौर्यगाथा जिवंत झाल्या, तर तुकाराम महाराजांच्या अभंगांनी कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची दिली. संत मुक्ताई यात्रोत्सवाचा ध्वज पुनर्पूजनानं शुभारंभ. यात्रोत्सवानिमित्त भजन, कीर्तन, प्रवचन तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक उपस्थित राहतील असा आयोजकांना विश्वास. शिर्डीत सालाबादप्रमाणे यंदाही ढोल ताशांच्या गजरात साई परिक्रमा महोत्सव संपन्न. शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्ररथावरील देखावे परिक्रमेचे आकर्षण ठरले. साईनामाचा जयघोष करत लाखोंच्या संख्येनं भाविक परिक्रमेत सहभागी. Allah.